नमस्कार श्रोते हो. लेखिका विनया गोरे लिखित फाइंडिंग माय कोअर, विनया गोरे ते विनया गोर हे पुस्तक वाचत आहोत. भाग 30. सॅमन मासा राहतो समुद्रात खाऱ्या पाण्यात, पण जन्म गोड्या पाण्यातला. नदीच्या किंवा झऱ्याच्या मुखाशी ते तारुण्यात आले की प्रजोत्पादनाच्या अनिवार्य इच्छेने प्रवाहाविरुद्ध पोहत जन्मस्थानी येतात. या हजारो मैल लांब अशा प्रवासाला म्हणतात सॅमन रन. आणि तो येताना समुद्राच्या पाण्याचे पोषक घटक घेऊन येतो. प्रजोत्पादनानंतर मासे त्यांच्या जन्मस्थानी मरतात, पण तपकिरी रंगाचे ग्रिझली अस्वल मात्र सॅमन रनची वाटच बघत असतात. त्यांच्यासाठी समर आणि फॉल मधले सॅमन मासे म्हणजे हायबर्नेशन पूर्वी लागणारं पोटभर जेवण. नर ग्रिझली साधारण 390 किलोग्रॅम वजनाचा, तर मादी 270 किलोग्रॅम वजनाची. आम्ही ग्रिझलीची मासेमारी बघायला गेलो. जायचं कुठे तर अलास्काच्या टायडल फ्लॅट्समध्ये, जिथे समुद्राच्या भरती ओहोटीप्रमाणे थोडं खोल किंवा उथळ पाणी साठून राहतं. सखल आणि पाण्यात चालता यावं म्हणून आम्ही हिप वेडर्स घातले होते, ज्यामुळे गुडघाभर पाण्यात सुद्धा आम्ही कोरडे राहू. एकदा तर थोडा वेळ 8-10 ग्रिझली आमच्या आजूबाजूला. जरा भीती वाटली, पण मासे नसल्यामुळे ते आमच्याकडे फारसं लक्ष देत नव्हते. आमचं एक शस्त्र म्हणजे बेअर स्प्रे कॅन. गाईड म्हणाला, त्यांना आश्चर्यचकित करायचं नाही, चिथावणी द्यायची नाही. मी सांगितलं की लगेच अगदी क्षणार्थ गुडघ्यावर बसायचं, आणि हे आमचं दुसरं शस्त्र. माझा ग्रिझली वाचण्याचा छंद सुरू झाला. एक मुरब्बी शांतपणे ध्यान लावून एकाच जागेवर उभा राहून मासे त्याच्याकडे येण्याची वाट बघत होता. दोघे तिघे अननुभवी असावेत. माशाच्या मागे धावत होते. कधी मासे मिळत तर कधी मिळत नव्हते. ऊर्जा मात्र खूप खर्च होत होती. त्यांना मासे मिळाले की आम्ही उगीचच टाळ्या वाजवून सेलिब्रेट करत होतो. मासा मिळाला की तो कोरड्या जागी आणायचे. मासा तर बिचारा अजून जिवंत आणि तडफडणारा. आम्ही त्यांच्या इतके जवळ की माशाची हाडे मोडून खातानाचा आवाज आम्हाला ऐकू यायचा. एक आई पिल्लांना घेऊन आली. जरा इकडे तिकडे बघितलं आणि त्यांना शिंपली शोधायला खोदायला घेऊन गेली. इतर आजूबाजूचे ग्रिझली बघून पिल्लांसाठी तिला सुरक्षित वाटलं नाही का? दुसरी आई आली. जरा इकडे तिकडे बघितलं आणि पिल्लांना जरा बाजूला नेऊन मासेमारी चालू केली. तिची पिल्लं जरा मोठी होती म्हणून मासेमारीचं ट्रेनिंग चालू होतं का? आमची परतीची वेळ झाली होती. मला जरी अजून परत जायचे नव्हते, तरी शेवटी घड्याळाचा गुलाम व्हायला लागलो. हॅम्बॅक व्हेल हा स्थलांतर करणारा प्राणी. समरमध्ये ते अलास्काला येतात. एकच ध्येय, जेवढे जमतील तेवढे मासे मारायचे. अगदी 24 तास उदरभरण, फीडिंग, बाकी वर्षभर उपवास. त्यांचं जेवण म्हणजे हेरिंग, क्रिल आणि इतर प्रकारचे छोटे मासे. हे व्हेल मासेमारी कार्यक्षमतेने, इफिशियंटली आणि प्रभावीपणे, इफेक्टिव्हली कशी करतात? त्यांची एक अनोखी मासेमारीची पद्धत फक्त अलास्कातच बघायला मिळते. अतिशय विकसित केलेलं असलेलं एक ग्रुप टेक्निक आहे. सर्वांनी एकत्र येऊन तोंडाने बुडबुडे काढायचे आणि बुडबुड्यांच्या जाळ्यात छोटे मासे पकडायचे. त्यांचा लीडर ट्रम्पेटसारख्या फॉग हॉर्नचा किंवा भोंग्याचा आवाज काढतो आणि मासेमारीची सुरुवात होते. आपल्या महाभारतातील शंखनादाने जशी युद्धाची सुरुवात व्हायची तसेच. स्थलांतर करताना व्हेल कळपाने येत नाहीत. आई आणि पिल्लू बरोबर, आणि इतर सगळे एकेकटे येतात. आल्यावर भेटायचं नियमन कसं करतात? ग्रुप कसे आणि किती बनवतात? फॉग हॉर्न वाजवणारा लीडर कसा निवडतात? समर संपला की आले तसेच परत एकेकटे निघून जातात. पण त्याआधी पुढच्या वर्षीचा प्लॅन करतात का?
हे सगळं करायला उच्च पातळीची बहुविध बुद्धिमत्ता लागते. माझे आपले प्रश्न सायंटिस्ट देतील उत्तरं. अलास्कामध्ये हे व्हेल स्वतः करीत असलेली ही मासेमारी बघायची संधी मिळाली. उत्कंठापूर्ण आणि चित्तवेधक. व्हेलचा ग्रुप मासेमारी करत सतत फिरत होता. पक्षी पुढची मासेमारीची जागा सांगत होते. बुडबुड्यांच्या जाळ्यात विचलित झालेले दहशत आणि धसका घेऊन पाण्यावर उडी मारणाऱ्या माशांची वाटच बघत होते. आम्ही बोटीत बसलो होतो. आमचा चालक पक्ष्यांच्या थव्याकडे लक्ष द्यायचा आणि बोट त्या दिशेने न्यायचा. मग तिथे थांबून वेल फीडरच्या फॉग हॉर्नची वाट बघायची. खूप मजा आली. टेलिकॉम करिअर. आता होता डिसेंबर 2001, ख्रिसमस. गेली 5-6 वर्षे युरोपियन लोकांच्या दृष्टिकोनातून खूप वेगळा युरोप अनुभवला. अमेरिकेत परत आले. 1979-80 मध्ये AT&Tला मा बेल म्हणायचे. तेव्हापासून आईबाबांसारखा या माने माझ्या करिअरचा भक्कम पाया घातला. डुगडुगणारी आणि करिअरच्या जंगलात हरवलेली मी आता नोकरीच्या वर्तुळातून बाहेर पडून वेगवेगळ्या बिझनेस सेगमेंटमध्ये यशस्वी करिअर उमन झाले होते. अब्राहम माझलो यांचा प्रसिद्ध मानवी प्रेरणांच्या मनोऱ्याच्या पायऱ्या चढत होते. अर्थातच सर्वात वरची पायरी सेल्फ ॲक्च्युअलायझेशन अजून खूप लांब होती. पुढे काय? अमेरिकेत लुसेंट टेक्नॉलॉजीमध्ये धडाधड ले ऑफ आणि खूप लोक अपेक्षित वेळेपूर्वी रिटायरमेंट घेत होते. माझं व्यावसायिक नेटवर्क झपाट्याने विघटित व्हायला लागलं होतं. माझे पूर्वीचे बॉस, सहकारी, साथीदार, मेंटॉर्स, स्पॉन्सर्स अमेरिकेत कुठे कुठे विखुरले होते, रिटायर झाले होते, पुन्हा नोकरीकडे वळणार नव्हते. मळभ सन्नाटा पसरला होता. टेलिकॉम इंडस्ट्रीच्या दुर्वस्थेच्या झळा लागून कधी मोठा धक्का बसणार हे सांगता येत नव्हतं. गेल्या 2 वर्षात कंपनीचं जागतिक उत्पन्न जवळजवळ 50% कमी झालं होतं. मी AT&T बेल लॅब्सचा सुवर्णकाळ अनुभवला आणि लुसेंट टेक्नॉलॉजीचा होणारा अस्त पाहून खूप वाईट वाटत होतं. आय वॉज हार्ट ब्रोकन. इतकी वर्ष उत्साहाने, उत्कटतेने, घरचं समजून अगदी जीव तोडून काम केलं. कस्टमर्स टिकवण्यासाठी आणि बिझनेस वाढवण्यासाठी खारीचा वाटा उचलला. सगळं वाया गेलं असं वाटून राग आणि वैफल्य येत होतं. मी लुसेंट टेक्नॉलॉजी सोडायचा निर्णय घेतला. त्यानंतर 5 वर्षांनी 2006 मध्ये लुसेंट टेक्नॉलॉजी अल्काटेलमध्ये विलीन झाली. 2016 मध्ये नोकियाने अल्काटेल विकत घेतली. लुसेंट टेक्नॉलॉजी पूर्णपणे इतिहास जमा झाली. मी आता न्यू जर्सीला परत. माझं खूप घट्ट असं व्यक्तिगत नेटवर्क. मेरी, जेरी, गी खूप जण माझ्याकडे युरोपमध्ये आले होते. मी पण बऱ्याचदा अमेरिकेत यायची. तेव्हा आता आपण मागच्यासारखीच पुढे जाणार. जणू काही मधला काही काळ गेलेलाच नाही. 7-8 दिवसातच कळून चुकलं हे शक्य नाही. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात पुढे सरकलेला, बदललेला आहे. मेरी पण आता न्यू जर्सी सोडून मेन राज्यात आली होती. खूप वर्षांनी मला पुन्हा एकदा एकटेपणा जाणवला. खरं सांगायचं तर मला का आणि कसं वाटलं की आपण अगदी मागच्यासारखीच पुढे जाऊ. माझ्यातच केवढा मोठा बदल झाला होता, त्यांच्यापेक्षाही जास्त. मात्र हे डोक्यात शिरायला जरा वेळच लागला. शेवटी एकदा सत्य स्वीकारलं. अगदी सुरुवातीलाच ठरवलं होतं की करिअरला प्राधान्य. त्याच्या जोडीला व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा खूप उत्साहाने आणि उत्कटतेने काम करत होते. त्यामुळे माझा मेंटल स्विच कायमच ऑन. कम्फर्ट झोन सतत विस्तारित होत गेला. एक्साइटिंग आणि थ्रिलिंग संधी मिळत गेल्या. नवीन आणि आश्चर्यकारक गोष्टी घडत होत्या. त्याचबरोबर स्ट्रेस, टेन्शन, रिस्क, चिंता आणि मानसिक ताण
हा होताच, पण तो माझ्या जीवनशैलीचाच एक भाग झाला होता. ताण वाईट की चांगला? तानपुऱ्याच्या तारेला सुद्धा सुरेल संगीतासाठी योग्य ताण लागतो. हा ताण फार घट्ट किंवा सैल झाला तर सूर लागत नाहीत. माझ्या आयुष्याच्या तारेचा ताण जरा जास्त घट्ट झाला आहे का? डोक्यात कायम पुढची कामगिरी, पुढचं नेटवर्क, पुढचं साहस. मी सतत ट्रेडमिलवर पळल्यासारखीच पळतच होते का? की त्या दगदगीची, धावपळीची नशाच मला आवडू लागली होती? डिड आय स्टॉप अँड स्मेल द रोजेस? जीवनाच्या गुणवत्तेचे, क्वालिटी ऑफ लाईफचं मूल्यमापन करायला हवं. क्रमशः लेखिका विनया गोरे, अभिवाचन वैशाली दंडवते. धन्यवाद.